या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। चला 400 प्लस जय श्रीराम मोदी जय श्रीराम घर जा तू घरी। इस साल भी मोदी जाएगा। जय श्रीराम। फिर एक बार मोदी सरकार। जय महाराष्ट्र। हो इकडे 400 पार। जय श्रीराम। जय श्रीराम। भारतीय जनता पक्षाचा अबकी बार फिर एक बार मोदी सरकार। जय श्रीराम। भारतीय जनता पार्टीचा अबकी बार जय हिंद। अबकी बार 400 पार। भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा अबकी बार 400 पार। अरे देश के नेता कैसा हो। चाललो नाही आम्ही। मोदी मोदी नमस्कार, मी सौ अंबिका भीमाशंकर पाटील, दक्षिण सोलापूर महिला तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। आज मोदीजींचे सोलापूरमध्ये आगमन होतात। सोलापूरकरांचा जो आनंद आहे, जो हर्ष आहे, गगनामध्ये मावण्याचा झाला होता, असं प्रत्येक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला दिसत होता। आणि अख्ख्या सोलापूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते या मोदीजींच्या स्वागतासाठी उभे होते। आणि मोदीजींचे आगमन कधी एकदा होते आणि कधी एकदा मोदीजींचा आम्ही आमने सामने करू, असं प्रत्येक कार्यकर्ता एक आग्रहाने आणि उत्साहाने आणि खूप म्हणजे आतुरतेने वाट बघत होता। आणि आज जे मोदीजी आले आणि सगळ्या सोलापूरकरांना संबोधन केले, आज आमचे भारतीय जनता पक्षाचं जो शक्ती आहे तो म्हणतात ना हत्तीपेक्षाही दुगणा झालेला आहे, असं आम्हाला मनाला खूप आनंद वाटत आहे। आणि आज प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जो जल्लोष आहे, जो 10 पटीने वाढलेला आहे। आणि आम्ही आदरणीय रामभाऊ सातपुते यांना लाखो मताने निवडून आणू, ही जोश आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आहे। भारत माता की जय। अबकी बार। मी प्रणव मुकुंद परिचारक, मी या ठिकाणी पंढरपूरहून आलोय। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। आज सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सन्मान्य राम सातपुते यांच्या प्रचारार्थ देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सभेच्यासाठी पंढरपूर मंगळवेढा या भागातून
जवळजवळ 800 ते 900 गाड्या आमचे नेते आदरणीय आमदार प्रशांतरावजी परिचारक साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही आलोय. मला या ठिकाणी निश्चितपणाने खात्री आहे की देशाचा विश्वास मोदीजींवर आहे. ज्या काय घडामोडी किंवा ज्या काय प्रचार गेल्या महिन्याभरापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये होतोय, अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मतदारांचा आम्हा सगळ्यांना मिळतोय. परंतु आजच्या मोदीजींच्या सभेमुळं निश्चितच माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना एक नवं चैतन्य मिळाले. पुढच्या 6 दिवसामध्ये मतदारांच्या घराघरापर्यंत जाऊन मोदीजींचा प्रणाम आम्ही माय माऊलींपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि मला निश्चितपणाने खात्री आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते व माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन्ही सोलापूर जिल्ह्यालगत असलेले दोन्ही खासदार म्हणून प्रचंड बहुमताने या ठिकाणातनं विजय होऊन पुन्हा एकदा फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिल्लीपर्यंत जाईल अशा पद्धतीचा या सभेच्या नंतर मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. पंढरपूर आणि मंगळवेढ्यातून लाखाच्या आसपासचं लीड आम्ही निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अहोरात्र कष्ट करून पार्टीसाठी मोदीजींसाठी मिळवून देऊ अशा प्रकारचा मला या ठिकाणी आपल्याला विश्वास द्यायचा आहे. नमस्कार, मी यतीन शहा, सोलापूर जिल्हा चिटणीस भारतीय जनता पक्ष म्हणून माझ्यावरती जबाबदारी आहे. आज सोलापूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार सन्माननीय श्री रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ देशाचे आणि विश्वाचे नेते माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या सभेसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील किमान 20 ते 25,000 कार्यकर्ते आणि नागरिक या सभेसाठी आले होते. तुम्ही पाहिलं असेल, ग्रामीण भागातून अत्यंत मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उत्साहाने या सभेसाठी या ठिकाणी आले होते. 43-44 डिग्रीचं तापमान असताना देखील एवढ्या उन्हातान्हात आपल्या देशाचे विश्वाचे नेते ज्यांच्यावर संबंध भारताचा विश्वास आहे असे सन्माननीय नरेंद्रजी मोदी आदरणीय रामभाऊच्या सभेसाठी आले होते. आणि या सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह जर पाहिला तर रामभाऊ सातपुते हे 2 लाखाच्या अधिक मताने या ठिकाणी विजयी होतील अशी आशा मी या ठिकाणी आपल्या निमित्तानं जनतेला देऊ इच्छितो. आणि पुनश्च एकदा आपल्याच मार्फत मी संबंध सोलापूर जिल्हा सोलापूर लोकसभेतील नागरिकांना मतदारांना आवाहन करतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त येत्या 7 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून रामभाऊ सातपुते यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती आपल्या माध्यमातून मी या मतदारांना या ठिकाणी करतोय. नमस्कार, मी सूरज खडाकडे, वांगी तालुका, दक्षिण सोलापूर या ठिकाणाहून आज देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची भव्य आणि ऐतिहासिक सभा होम मैदान या ठिकाणी पार पडली होती. या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून प्रत्येक गावागावातून असंख्य आणि मोठ्या ताकदीने सर्व मोदी प्रेमी असतील किंवा या देशभक्त किंवा देशाचे सर्व जे नागरिक असतील, युवक असतील, महिला असतील, तसेच शेतकरी, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आज सभेला हजर झाला होता. आणि फक्त माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या प्रेमापोटी आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार तसेच माळशिरस माढा मतदारसंघातील लोकसभेचे उमेदवार श्री रणजितसिंह निंबाळकर साहेब व सोलापूरचे उमेदवार रामभाऊ सातपुते साहेब यांच्या प्रचारार्थ माननीय नरेंद्र मोदी साहेब हे सोलापूरला आले होते. आणि भव्य दिव्य अशी ऐतिहासिक सभा या सोलापूरमध्ये झालेली आहे. आणि विरोधी पक्षाला नक्कीच धडकी भरणारी अशी ही सभा होती. आणि आजच्या सभेच्या नंतर सोलापुरातील वातावरण पूर्ण बदलून गेलेलं आहे. आणि रामभाऊ सातपुते हे सोलापूरमध्ये मोठ्या मतधिक्याने विजयी होऊन या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक होणार आहे, हे मी या ठिकाणी सांगतो. मी ओंकार अविनाश पाटील, बोरुळ बूथ क्रमांक 117 मधून मी BLA आहे. आज आपण इथे पाहू शकता की नरेंद्र मोदींची सभेला जी ही ऐतिहासिक गर्दी पाहून आज आपण 7 तारखेला जे लोकांमध्ये राम सातपुते भाऊंना जे मतदान पडणार आहेत ते 4 तारखेचं रिझल्ट हे आजच आपल्याला या ठिकाणी पाहण्यात मिळालेलं आहे. संपूर्ण जनतेच्या वतीनं व आमच्या बोरुळ सगळ्या बूथ समितीच्या वतीनं मी सगळ्या प्रचंड बहुमताने बोरुळ मधून भारतीय जनता पक्षाच्या रामभाऊ सातपुते यांना मतदान करण्याचा आज निर्धार करत आहे. नमस्कार,
मी नडगेरी दत्तात्रय मरगू सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ दक्षिण पश्चिम मंडल सरचिटणीस आहे। आज रोजी सिद्धेश्वर नगरीमध्ये मोदी साहेबांची महाप्रचंड महाविजय अशी सभा झालेली आहे। आजच्या या विजयी मेळाव्यामध्ये सोलापूर लोकसभेमधील सर्व मतदान क्षेत्रामधील बंधू भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये आज मोदी साहेबांच्या या जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। मी सर्व माझ्या माता बंधू भगिनी आणि सोलापूर वासियांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजच्या या महाप्रचंड जाहीर सभेला मोदी साहेबांनी जो आम्हाला प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेने आम्ही सर्व कार्यकर्ते प्रेरित होऊन यापुढे आम्ही उत्साहाने आम्ही कामाला लागणार आहोत। सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा या दोन्ही लोकसभेमधील आमचे जे उमेदवार रामभाऊ सातपुते आणि नाईक साहेब हे महाप्रचंड विजयाने मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील, मी अशी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो। आणि दोन्ही आमचे उमेदवार 1.5 लाखाच्या म्हणजे मताने या ठिकाणी सोलापुरामध्ये आमचं या ठिकाणी घोडदौड चालू ठेवतील अशी मी या ठिकाणी पुन्हा एकदा मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि मोदी साहेबांचं मी सोलापूरवासियांच्या वतीने मी पुन्हा एकदा मी त्यांचं आमच्या नगरीमध्ये त्यांचं स्वागत सर्व नागरिकांच्या वतीने करतो। आणि आमचे आदरणीय दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष बापू देशमुख आणि आमचे युवा नेते मनीषभाई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या या जाहीर सभेला आम्ही सर्व माता बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक आबालवृद्ध सर्व लोक आम्ही या ठिकाणी आजच्या या जाहीर सभेमध्ये आम्ही सहभाग घेऊन आम्ही हे सभा आम्ही यशस्वी केलेला आहे। सर्व सोलापूर वासियांचे माता बंधू भगिनींचे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि आजच्या या विजयी संकल्प सभेला महाप्रचंड सर्व सोलापूरवासियांनी हजेरी लावून मोदी साहेबांचा या ठिकाणी उत्साह वाढवला, त्याबद्दल मी सर्व सोलापूरवासियांचे मी या ठिकाणी पुन्हा एकदा मी अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। दत्तात्रय नडगेरी, भाजपा महिला उपाध्यक्ष नरेंद्रभाई मोदीजींच्या सभाला आम्ही सर्वजण महानगरपालिकेच्या बस मधून आम्ही प्रवास केलेला आहे। महानगरपालिकेने आम्हाला सहकार्य केलेले आहे, त्यांचे मनापासून मी खूप खूप आभारी आहे। आणि आजच्या या म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रामभाऊ सातपुते यांचा 100% विजय होणार आहे आणि नरेंद्रभाई मोदी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहे आणि अब की बार 400 पार हे 100% होणारच आहे। गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे। खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल, स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल। पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील। ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही। स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट। सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर। पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर।